नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वैद्य अनघा डफळापूरकर शुभंकर आयुर्वेदच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या आपण मधुमेह आणि आयुर्वेद याविषयी चर्चा करत होतो. मागील सत्रामध्ये आपण पाहिलं की आहाराचं नियमन हे मधुमेहींसाठी किती महत्त्वाचं असतं ते. तसंच आता या सत्रामध्ये आपण विहार म्हणजे आचरण हे मधुमेहांसाठी किती महत्त्वाचं असतं हे बघूयात. आपले जे आयुर्वेदाचार्य आहेत सुश्रुताचार्य यांनी एका श्लोकामध्ये मधुमेहींची टेंडन्सी कशी असते याची काही निरीक्षणं नोंदवली आहेत. ते सांगतात की सचापि गमनात स्थानम, स्थानात आसनम, आसनात वृणुते शय्याम, शय्यात स्वप्नम अधिगच्छति. म्हणजे एक एक स्टेप ते खाली 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 त्यांची जी शरीराची हालचाली असतात त्या खाली खाली कशा येतात याचं वर्णन त्यांनी 2 ओळींच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. ते जर जात असतील लोक तर त्यांना वाटतं की एका ठिकाणी थांबावं, एका ठिकाणी थांबल्यावर त्यांना वाटतं की जरा बसावं, बसलं की त्यांना वाटतं की हां जरा छान मौसूत आसनावरती बसावं आणि त्याच्यानंतर त्यांना वाटतं नको आपण झोपूनच टाकावं. म्हणजेच काय की शरीराला कुठल्याही प्रकारची कष्ट देण्याची त्यांची प्रवृत्ती दिसत नाही आणि हेच खूप मोठं कारण आहे आत्ता मधुमेहींचं प्रमाण वाढण्यासाठीचं. आळसयुक्त जीवनशैली म्हणजेच सेडेंटरी लाईफस्टाईल. काहीही न करणं कुठल्या का कारणाने असे ना, ही जी जीवनशैली आहे ती मधुमेहासाठी अतिशय त्रासदायक ठरते आहे. गेल्या 100-150 वर्षांचा जर इतिहास पाहिला तर आपण बघतो की शहरीकरण, यांत्रिकीकरण, टेक्नॉलॉजीचा अतिरिक्त वापर हा सगळ्या जगामध्ये आपल्या मानवाच्या सुखसुविधांसाठी झाला. आपल्याला सुख मिळावं, सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. जग जवळ येते त्याच्यामुळे. पण माणसांना खरोखरच त्याचा फायदा होतो आहे का? एक कुठलीही गोष्ट अतिरेकी जेव्हा होते तेव्हा त्याची माती होते हे आपल्याला माहितीच आहे. तसंच काहीचं झालं आहे का? जसं की आपण बघतो हात आहेत पण आपण हातांचा वापर करत नाही. कारण का आता आपल्या हाताखाली सुविधा असल्यामुळे म्हणजे मशीन्स असल्यामुळे, ग्राइंडर्स आहेत, मिक्सर्स आहेत, वॉशिंग मशीन्स आहेत, डिशवॉशर्स आहेत, त्यामुळे गृहिणींना हात असूनही घरामध्ये कामं करावी लागत नाही. सुबत्ता असल्यामुळे भरपूर असिस्टन्स पण असतो. घरामध्ये 3-4 बायका लावल्या की कामं होत असतात. पाय असूनसुद्धा आपण सर्वजण बाहेर पडतो ते 2 व्हीलरवरती बाहेर पडतो किंवा कारने बाहेर पडतो. म्हणजे पायांचा वापर जो चालण्यासाठी करायला पाहिजे तो होतच नाही. मेंदूचा वापर तरी माणसाने करावा की नाही तोही हल्ली होताना दिसत नाही. कारण गॅजेट्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरतो. एक छोट्याशा मोबाईलमध्ये अख्खं जग सामावलेलं असतं, अख्खं जग बंद झालेलं दिसतं. तसंच मेंदू पण बंद झालेलं दिसत आहे. कारण नुसतं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये. त्या इन्फॉर्मेशनचं ज्ञानामध्ये परिवर्तन जे व्हायला पाहिजे म्हणजे मेधाग्नी जो काम करायला पाहिजे तो करतच नाही आहे. हे सगळीकडे स्टॅग्नन्सी आहे. जे करायला पाहिजे, ज्या इंद्रियांनी, कर्मेंद्रियांनी, ज्ञानेंद्रियांनी जी कामं करायला पाहिजे ती होतच नाही आहेत. उलट मी कोणाच्या पुढे कसा जाईन, कोण माझ्या पुढे कसं जाणार नाही, असे द्वेष, मत्सर, राग, लोभ, मोह या भावनाच जास्त करून सगळ्यांमध्ये दिसायला लागल्या आहेत. आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या सुविधांसाठी, आपल्या सौख्यासाठी आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे शरीराचं स्थैर्य किंवा शरीर आणि मनाचं स्थैर्य दिसतं आहे का? तर खरं तर नाही दिसत आहे. मग हीच जर सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तर ती बदलता येऊ शकते का? बदलता नक्कीच येऊ शकते. तर बदलण्यासाठी नक्की त्याच्यामध्ये काय बदलावं लागेल यासाठी ती एक्झॅक्टली काय असते हे आपण आत्ता थोडक्यामध्ये बघूया. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजेच काय तर काहीही न करणं. म्हणजे उदाहरणार्थ व्यायाम न करणं, कुठलीही कष्टाची कामं न करणं. पूर्वी माहिती असेल तर म्हणजे पूर्वीच्या लोकांसारखं आत्ता वागायला पाहिजे असं नाही, पण फॅक्ट्स काय होत्या तर पूर्वी घरामध्ये जात्यावरती पिठं दळली जात होती. आज तसं काही होताना दिसत नाही. पूर्वी लोक आपापले कपडे स्वतः धुवत होते. आज तसं काही दिसत नाही. पण जिथे कुठे कामं करणं अव्हॉइड करता येऊ शकतं त्या सगळ्या गोष्टी आपण आत्ता सगळेच लोक करत आहोत आणि त्याच्यामध्ये सुख मानत आहोत. आणखीन एक भाग असतो की जी शरीराची स्वच्छता असते. रोजची स्वच्छता बाळगणं आणि न बाळगणं ह्यामुळे फार मोठी तफावत आरोग्यामध्ये होत असते. हे आपल्याला एक दिवसाच्या अस्वच्छतेने नाही कळणार. पण असे मी काही पेशंट पाहिले आहेत की त्यांना विचारावं लागतं की तू रोज आंघोळ करतेस ना किंवा करतोस ना. म्हणजे अभ्यंग करणं, उद्वर्तन करणं, अंघोळ करणं, व्यायाम करणं या ज्या रोजच्या दिनचर्यातले भाग आहेत
ते कोणीही फॉलो करताना दिसत नाही. उलट आपण काय करतो, सतत बसत असतो. रात्रीची झोप झाली की सकाळी उठून आपण पहिलं काम काय करतो, डायनिंग टेबलवरती येतो. तिथून काय नाश्ता वगैरे उरकून आपण काय करतो, तर टू व्हीलरवरनं किंवा कारमधनं ऑफिसला जातो. ऑफिसमध्ये दुसरी काही कामं नसतात, म्हणजे बसण्यातच काम असतं. 7, 8, 10 तास लोक बसून काम करत असतात. परत समोर असतात ते लॅपटॉप्स, गॅजेट्स, अशाच प्रकारच्या गोष्टी. तिथून थकून भागून, म्हणजे मेंदू थकून भागून जेव्हा घरी येतो तेव्हा परत आपण सोफ्यावर बसतो. सोफ्यावरनं उठून डायनिंग टेबल आणि नंतर परत बेडवरती. म्हणजे आपण दिवसाचा बहुतांशी भाग हा अशा प्रकारेच घालवत असतो. हे सेडेंटरी लाईफस्टाईलचं ठळक उदाहरण आहे. आणखीन एक प्रकार त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे वेग. आपल्या ज्या इच्छा असतात, म्हणजे वेग असतात जे नैसर्गिक असतात, जसं की मलमूत्र विसर्जनाचा वेग असतो, क्षुधेचा वेग असतो, शिंकेचा वेग असतो. तर बऱ्याचदा आपण कामाच्या व्यापामध्ये किंवा दुसरं काहीतरी करत असताना हल्ली असं करतो की मीटिंगमध्ये आहोत तर मलमूत्र निष्क्रमणाचा जो वेग आहे तो ओढून धरला जातो, म्हणजे जातच नाही. क्षुधेचा वेग पण आपण पाळत नाही, किंवा अननेसेसरी आपण तहान नसताना आपण कोणीतरी सांगितले म्हणून पाणी पित राहतो. तर असे जे वेग आहेत त्यांचा विचित्र पद्धतीने धारण करणं हे मधुमेहाचं मोठं कारण आहे. दुसरे जे वेग असतात, जे मानसिक वेग असतात, ज्याच्यामध्ये राग, द्वेष, मोह, मत्सर हे जे आहेत गोष्टी, त्यांच्यावर खरं तर नियंत्रण यायला पाहिजे, पण ते तर अनियंत्रित वेगाने पुढे धावताना दिसतात. जसं मगाशीच मी सांगितलं की अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ माणसांपर्यंत आज कॉम्पिटिशन एवढी भरून आहे की प्रत्येकाला वाटतं की मी म्हणजेच मोठा आणि दुसरा म्हणजे तो माझ्यापेक्षा कमी असला पाहिजे. तर ही जे मनाचं असमतोल याच्यामध्ये दिसतो आहे, तो स्ट्रेस इंड्यूस डायबिटीसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो. परिचर्या पालन हा एक जो भाग आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये एक रेग्युलेशन असतं की रोजचा दिवसाचा भाग तुम्ही कशा पद्धतीने घालवायला पाहिजे, त्या ऋतूमध्ये कसं वागायला पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्पष्ट आत्ता विशेषपणे सांगायचं म्हणजे की रजस्वला परिचर्या जी असते, म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान जी परिचर्या फॉलो करायला पाहिजे, ती जेव्हापासून मुली वयामध्ये येतात तेव्हापासून त्यांच्यामध्ये जर आपण ठसवली की या 4 दिवसामध्ये तिने विश्रांती घेणं आवश्यक आहे, या 4 दिवसामध्ये तिने कमीत कमी अन्न घेणं गरजेचं आहे, तिने साधेपणाने राहणं गरजेचं आहे, हे जे आपल्याला पूर्वापार पद्धतीने सांगितलं गेलं आहे, ज्याला शास्त्रीय आधार आहे, अशा गोष्टी जाहिरातींमध्ये अशा सांगितल्या जातात की नाही तुम्ही या प्रकारचे नॅपकिन्स वापरा आणि तुम्ही काहीही करा, तुम्ही ट्रेकिंग करा, तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही प्रवास करू शकता. म्हणजे आपण या जाहिरातींना पण इतके बळी पडत चाललेलो आहोत की तेच खरं असं मानण्याची मानसिकता आता बळावून लागली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ठळक मुद्द्यांकडे बघताना मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगू इच्छिन की पेशंटला जेव्हा मी सांगते की पेशंट आणि वैद्य ही एक टीम बनायला पाहिजे. मी जे हे सगळं सांगते की अशा पद्धतीने तुमचं आचरण पाहिजे किंवा हे तुमच्या आचरणातले धोके आहेत मधुमेहासाठीचे, तेव्हा त्याचं विरुद्ध पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करताना वैद्याशी बोलणं खूप गरजेचं आहे की माझी अशी प्रकृती आहे, माझं शरीर असं आहे, माझा आजार असा आहे, माझं वय असं आहे, तर मी कशा पद्धतीने याच्यामध्ये पुढे मार्गक्रमण करू. तर अशा पद्धतीने एक टीमवर्क म्हणून जर काम करता आलं तर ह्या आचरणाच्या पद्धती बदलून आपण मधुमेहावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल आणू शकतो. टेक्नॉलॉजीचा अतिरेकी वापर, यांत्रिकीकरण आणि शहरीकरण या सगळ्याचा प्रत्येक वर्गामध्ये कसा संबंध लावू शकतो हे आता आपण बघूयात. जसं की लहान मुलांमध्ये आता लहान मुलांपासून आपण सुरू करूयात, कमीत कमी वयातली जी असतात ती. आता हे सांगण्याचा मुद्दा का महत्त्वाचा आहे, कारण मधुमेहाची बीजं या वयापासूनच रोवली जातात. हे लहान मुलं आहेत म्हणून कशी वागली बोलली तरी चालेल असं नाही आहे, कारण तीच लहान मुलं पुढे तरुण होणार आहेत, तीच लहान मुलं पुढे प्रौढ होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये मधुमेहाचा राक्षस भिनणार आहे. त्यामुळे त्या अर्थाने लहान मुलांपासूनच जर आपण सुरुवात केली की त्यांच्यामध्येच स्वयंशिस्त आणि अनुशासन घालण्याचा प्रयत्न करता आला तर तो कुठे कुठे घालावा लागेल, तर त्याची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक वर्गामधला आपण आता बघूयात की या सगळ्या मेकनायझेशनचा आणि यांत्रिकीकरणाचा किंवा टेक्नॉलॉजीचा भस्मासूर सगळ्या वर्गांमध्ये कशा पद्धतीने काम करतो आहे ते आपण बघतो आहोत. की फॅमिलीज ज्या छोट्या छोट्या होत चालल्यात, न्यूक्लिअर फॅमिलीज व्हायला लागल्यात. एका घरामध्ये फार तर फार 2 किंवा 1 मुलं असतात.
त्यामुळे ती मुलं लाडकी असतात. त्या मुलांचे सगळे लाड पुरवले जातात, आहाराचे पण आणि विहाराचे पण. तुला काय पाहिजे ते देतो असं असतं. पालकांना हल्ली वेळ नसतो. ते दोघंही करिअर ओरिएंटेड असल्यामुळे बाहेर असतात, कामं करत असतात. त्या मुलं एकटी असतात. फ्लॅट सिस्टीम झाल्यामुळे शहरांमध्ये पटकन कोणाकडे तरी जाऊन खेळणं किंवा त्यांच्याशी मनातल्या गोष्टी बोलणं, या ज्या पूर्वी व्हायच्या त्या आता कुठल्याही गोष्टी मुलांच्या बाबतीत घडत नाहीत. त्यांना मुद्दामून फोन करून विचारावं लागतं की मी तुझ्याकडे खेळायला येऊ का, त्याच्यावरती त्यांचं खेळणं ठरतं. बाहेर इतकी गर्दी आहे, पोल्युशन आहे, मैदानच नाही आहेत मुलांना खेळायला. ती खेळणार तरी कुठे? सोसायट्यांमध्ये खेळायला परवानगी देत नाहीत कारण ज्येष्ठ नागरिकांचा वावर तिथे असतो. तर अशा वेळेला ह्या मुलांची किती कुचंबणा होत असेल आणि त्यांना तर कुठलंही हे भान नसतं की आपल्याला हे आरोग्यपूर्ण आहे का अनारोग्यपूर्ण आहे. ही खरं तर जबाबदारी आपली सर्व पालकांची असते, पण ती कितपत निभावली जाते त्याबद्दल पण शंका आहे. तर ही मुलं एकलकोंडी होतात, समाजापासून विभक्त होतात. आणि आता गॅजेट्सचा सुकाळ तर इतका आहे की शाळासुद्धा ऑनलाईन असल्यामुळे मुलांच्या हातामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गॅजेट्स आहेत. त्यामुळे ते समाजापासून विभक्त होत आहेत. त्यांना त्यांच्या ज्या चिंता आहेत त्या शेअर होत नाही आहेत. बसल्या जागी गॅजेट बघणं आणि एकीकडे काहीतरी खाणं, जसं मी मागच्या वेळेला सांगितलं की टी व्ही बघता बघताना जेवणं हे सगळ्या कुटुंबांमध्ये दिसतं. तर अशा पद्धतीमुळे एकतर वैचारिक त्रागा पण निर्माण होतो, चिडचिडेपणा होतो आणि ओबेसिटी वाढते. ओबेसिटी वाढणं हे अत्यंत वाईट गोष्ट मुलांच्या बाबतीत सध्या घडते आहे. बहुतांशी मुलं म्हणजे जवळजवळ 50 ते 60% मुलं ही आत्ता स्थूल आहेत त्यांच्या वयाच्या मानाने. हे झालं लहान मुलांच्या बाबतीमध्ये. तरुण मुलांच्या बाबतीमध्ये हीच घटना जास्त प्रमाणामध्ये घडत राहते. त्यांच्यामध्ये पण व्यायामाचा अभाव आहे, बेशिस्त आहे. कधीही उठायचं, कधीही झोपायचं, कधीही खायचं. व्यायाम केला तर केला, नाही केला तर केला. हल्ली जिमिंगचं खूप फॅड आहे मुलांमध्ये, पण त्या जिमिंगमध्ये सुद्धा योग्य पद्धतीने व्यायाम होतो की नाही ते बघितलं जात नाही. कारण तो इन्स्ट्रक्टर जे काही सांगणार त्याच्यावरती ही मुलं व्यायाम करणार. परत आर्टिफिशियल सप्लिमेंट्स पण त्याच्यामध्ये वापरले जातात. कित्येक मुलांमध्ये असं पाहण्यात आलं आहे की अशा सप्लिमेंट्सनी अतिरेकी व्यायामांमुळे त्यांच्या हाडांवरती वाईट परिणाम झालेले आहेत. परत दुसरीकडे अशा गोष्टी आहेत की शुगरचा इंटेक जास्त, शीतपेय असू देत, काही पेस्ट्रीजसारखे पदार्थ असू देत, मैद्याचे पदार्थ असू देत, हॉटेलिंग, जंक फूड, हे सगळं मोठ्या प्रमाणात या तरुण वर्गामध्ये आढळतं. त्यांच्या स्वतःच्या चिंता असतातच, त्यातनं उत्पन्न होणारे ॲडिक्शन्स हा पण एक वेगळा गंभीर मुद्दा तरुण वर्गामध्ये आहे. प्रौढ वर्गाच्या बाबतीमध्ये पण हेच सगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्यामध्ये बसणं हे जास्त आहे. मी मगाशी म्हटलं तसं ऑफिसमध्ये जाऊन 8-8, 10-10 तास जाऊन बसणं हा मोठा दोष प्रौढ वर्गामध्ये आहे. करिअर ओरिएंटेड आहेत प्रौढ वर्गामध्ये सर्वच माणसं, आता स्त्री पुरुष दोघंही. स्त्रियांनी आता घरकाम सोडलेलं आहे कारण त्यांनाही पुरुषांप्रमाणे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. पण त्यामुळे म्हणजे ही जरी जुनी मतं वाटत असेल तरी परिस्थिती आहे की कोणीतरी एकाने घर सांभाळणं गरजेचं असतं, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष. पण आता दोघंही करिअर ओरिएंटेड आहेत, दोघंही ॲम्बिशियस आहेत. प्रत्येकाला काहीतरी मिळवण्याची आस लागलेली आहे. त्यामुळे स्ट्रेस फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रौढ वर्गामध्ये आहे. जसं की बसणं आणि बाहेरचे पदार्थ खाणं किंवा अव्यायाम असे एका बाजूला दिसतात, तसं दुसरीकडे अति जलद लाईफस्टाईल त्यांच्यामध्ये दिसते. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये प्रवास घडतात, खूप जास्त मोबाईलवरती बोलणं आढळतं, खूप जास्त विचार असतात की उद्या टास्क पूर्ण करायचं तर आज रात्रभर बसून ते पूर्ण करणं हे असतं. परदेशी कंपन्यांची टायअप असल्यामुळे त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांना कामं करावे लागतात. हे सगळ्या गोष्टी प्रौढ वर्गाला आत्ता फेस करायला लागत आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या मनाचं समाधान होतं आहे का, तर ते नाहीच. मी मनाने शेवटी असमाधानी राहणं हा पण मोठा एक हेतू मधुमेही होण्यासाठी आत्ताच्या काळामध्ये दिसतो आहे. नंतरचा वर्ग आहे तो ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आत्ता असं दिसतं की हेच सगळे लोक जे आत्तापर्यंत प्रौढ होते तेच नंतर कन्वर्ट ज्येष्ठ नागरिक म्हणून होत असतात. त्यांना अनेक पद्धतीच्या गोळ्या, कोलेस्ट्रॉलसाठी एक वेगळी, हायपरटेन्शनसाठी एक वेगळी, शुगरसाठी वेगळी, अनेक गोळ्यांचा मारा असतो. त्या गोळ्या पुरेशा नाही पडत म्हणून नंतर इन्शुलिनचे मारा सुरू होतात आणि त्यांच्यामधले जे सिस्टेमिक उपद्रव निर्माण झालेले असतात त्यांना आत्ता सध्या तोंड द्यावं लागत आहे. सामाजिक व्यवस्था अशी आहे की त्यांची मुलं परदेशी असतात, एकलकोंडेपणा त्यांच्यामध्ये पण आढळतो, त्यांना मदत करायला कोणी नसतं. अशी एक बाजू ज्येष्ठ नागरिकांची आहे. दुसरीकडे काही
पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत की हे लोक स्वावलंबी आहेत किंवा स्वतःचा वेळ आता हवा तसा ते घालवू शकता आहेत, अशा पण गोष्टी दिसतात. पण बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स हे जास्त आहेत. तर एकंदरीत चित्र काय दिसतं आहे की जे जसं घडायला हवं तसं काही घडत नाही आहे. म्हणजे इतक्या सोयीसुविधा असूनसुद्धा, इतकी आपल्या जोडीला टेक्नॉलॉजी असूनसुद्धा जे हवं आहे ते मिळवण्यामध्ये माणसाला आत्ता अपयशच झालेलं आहे. म्हणजे मुलांना मैदानात खेळायला वेळ मिळत नाही, कारण त्यांचे ट्युशन्स आणि अभ्यास ह्या गोष्टी आहेत. खेळायला मैदानं पण नाही ही दुसरी गोष्ट. दुसरीकडे लोकांना खूप काही मिळवायचं आहे पण त्यात मानसिक समाधान नाही आहे. मेंदू चालवण्यासाठी खूप गोष्टी आहेत. मेंदू चालवून जिथे आपण काहीतरी करू शकतो, क्रिएटिव्हिटी करू शकतो, तो मेंदूचा मेधाग्नीच काम करत नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी या स्मृतीतनं म्हणजे रिप्रोड्यूसच होऊ शकत नाही, फक्त त्या गॅजेट्समध्ये असतात, डंप केलेल्या असतात. तर अशा पद्धतीने हे चित्र असताना ते बदलायला हवं की नको? तर नक्कीच बदलायला हवं. नुसतंच मी गोळ्या घेते आणि माझा मधुमेह मी कंट्रोलमध्ये करू शकते असं होणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला आहार नियमनाबरोबरच विहाराचं नियमन करणं पण प्रचंड प्रमाणात आवश्यक गोष्ट आहे. कारण जे आहार, विहार आणि औषधी हे जे त्रिस्कंद आहेत चिकित्सेचे, त्यातलं औषधं हे फक्त सपोर्ट करण्यासाठी असतात. असं कुठलंही औषध नाही की ते शुगर कमी करतं. असं कुठलंही चिकित्सा नसते की तुम्ही आहार काही घ्या आणि विहार काही करा, आम्ही तुमचं डायबिटीस बरा करून देऊ, असं होऊच शकत नाही. तर असं करण्यासाठी आत्ता मी जे सगळे सांगितले विहाराच्या गोष्टी, जे चुकीचं आचरण आहे त्याच्या विरोधात जर काही करायचं असेल तर काही सोपे उपाय आयुर्वेद सांगत असतो. आणि ते सोपे उपाय इतके आपल्या रोजच्या जीवनातले आहेत की ते अशास्त्रीय वाटू शकतात. पण त्याच गोष्टींकडे जर आपण डोळस दृष्टीने पाहिलं तर नक्कीच आपण मधुमेहावरती खूप चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. मला वाटतं हे सगळं आज आपण बोललोच आहोत. याचे जे याचे जे आपल्याला उपाय सांगायचे आहेत की आपण काय काय करू शकतो याच्यामध्ये, हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. आत्ता इथेच थांबते. धन्यवाद.